कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे। या मतदान प्रक्रियेसाठी सगळं साहित्य वाटपाची प्रक्रिया आता त्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। आता आपण आहोत गांधी मैदान केंद्रावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी 3 ते 4 प्रभागातील मशीन्सचं वाटप आहे ते आता करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर इतर जे काही साहित्य आहे त्याचं देखील वाटप या सगळ्या मतदान कर्मचाऱ्यांना करण्यात आलं आहे, ज्याची तपासणी आता या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपण जर बघितलं तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी जवळपास 500हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत, ज्यांचं भवितव्य उद्या या ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे। उद्या जवळपास 595 मतदान केंद्रावर ही सगळी मतदान प्रक्रिया आहे ती पार पाडली जाणार आहे। त्यानंतर परवा या सगळ्याची मतमोजणी प्रक्रिया आहे ती पार पडेल। मात्र एकूणच आपण बघतोय महायुती आणि महाविकास आघाडीमधील राजकीय संघर्ष आहे तो टोकाला गेल्याचं गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये प्रचारादरम्यान आपल्याला बघायला मिळालं आणि त्यामुळे प्रत्येक वॉर्डामध्ये इच्छुकांची तर संख्या अधिक आहेच, मात्र चुरशीनं मतदान होणार अशी देखील शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळेच आपण बघतोय सगळी प्रशासकीय यंत्रणा आता सज्ज झाल्याचं बघायला मिळतंय। जे काही ईव्हीएम मशीन्स आहेत त्याचबरोबर अन्य साहित्य मतदानासाठीचं जे आहे ते आता आज मतदान केंद्रांवर पोहोचेल आणि हे सगळं साहित्य वाटपाची प्रक्रिया आता जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। जे साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे त्याची तपासणी मतदान कर्मचाऱ्यांकडून केली जाते, खातरजमा त्याची केली जाते आणि त्यानंतरच हे सगळं साहित्य आहे ते मतदान केंद्रावर पोहोचणार आहे। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।